नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 25 प्रश्न आपण पाहणार आहोत। 25 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, चौरी चौरा घटनेमुळे कोणती चळवळ थांबवण्यात आली? पर्याय पहा, विचार करा। प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला वेळ असणार आहे 3 ते 5 सेकंद। चौरी चौरा घटनेमुळे कोणती चळवळ थांबवण्यात आली? तर पहा, योग्य उत्तर आहे असहकार चळवळ। असहकार चळवळ। पुढील प्रश्न पहा, बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते पहिले मासिक सुरू केले? बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते पहिले मासिक सुरू केले? पर्याय पहा, विचार करा। योग्य उत्तर आहे दिग्दर्शन। दिग्दर्शन। पुढील प्रश्न पहा, फॉरवर्ड ब्लॉक या संस्थेची स्थापना कोणी केली? तर पहा, योग्य उत्तर आहे सुभाषचंद्र बोस। फॉरवर्ड ब्लॉक या संस्थेची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली। महानुभव पंथाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे श्री चक्रधर स्वामी। महानुभव पंथाची स्थापना श्री चक्रधर स्वामी यांनी केली। महाराष्ट्रात कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त होते? महाराष्ट्रात कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त होते? योग्य उत्तर आहे ज्वारी। पुढे पहा, जेव्हा राष्ट्रपतींना कायदेशीर सल्ला हवा असतो तेव्हा ते कोणाकडे विचारणा करू शकतात? जेव्हा राष्ट्रपतींना कायदेशीर सल्ला हवा असतो तेव्हा ते कोणाकडे विचारणा करू शकतात? योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय। सर्वोच्च न्यायालय। पुढे पहा, प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला? प्राचीन स्मारक कायदा। योग्य उत्तर आहे सन 1904। सन 1904। पूर्ण भविष्यकाळ क्रियापद खालीलपैकी कोणते? पूर्ण भविष्यकाळ। योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय वाचले असेल। विद्यार्थी मित्रांनो, वाचले असेल पूर्ण भविष्यकाळ आहे। पुढे पहा, भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? योग्य उत्तर आहे नागार्जुन सागर श्रीशैलम। पुढे पहा, पृथ्वी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? योग्य उत्तर आहे संस्कृत। पृथ्वी हा शब्द संस्कृत भाषेतील आहे। पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा स्थापन करण्याचे कर्तृत्व कोणाकडे जाते? योग्य उत्तर आहे ज्योतिराव गोविंद फुले। पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा स्थापन करण्याचे कर्तृत्व ज्योतिराव गोविंद फुले यांच्याकडे जाते। फाळणी व स्वातंत्र्य योजना कोणाच्या काळात झाली? फाळणी व स्वातंत्र्य योजना कोणाच्या काळात झाली? योग्य उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन। पुढे पहा, बारडोली सत्याग्रह यशस्वी झाल्यानंतर कोणती सवलत देण्यात आली? योग्य उत्तर आहे महसूल वाढ रद्द करण्यात आली। महसूल वाढ रद्द करण्यात आली। पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? निवडणूक आयोग कलम 324। विद्यार्थी मित्रांनो, निवडणूक आयोगाशी संबंधित कलम 324 आहे। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। दुसरा पर्याय पहा, सर्वोच्च न्यायालय कलम 124। सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कलम 124 आहे। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। उच्च न्यायालय कलम 214। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। विद्यार्थी मित्रांनो, निवडणूक आयोग कलम 324, सर्वोच्च न्यायालय कलम 124 आणि उच्च न्यायालय कलम 214 तीनही पर्याय बरोबर आहे। या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, यापैकी सर्व बरोबर। विद्यार्थी मित्रांनो, लगेच लिहून ठेवा, यावर वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे। लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे, उच्च न्यायालयावर सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे
आणि निवडणूक आयोगावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारला गेला आहे, लगेच लिहून ठेवायचं आहे. पुढे पहा, माधव जुलियन हे कोणाचे टोपणनाव आहे? माधव जुलियन हे कोणाचे टोपणनाव आहे? योग्य उत्तर आहे माधव त्र्यंबक पटवर्धन. माधव त्र्यंबक पटवर्धन. पुढे पहा, पंडिता रमाबाई यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे शारदा सदन. काय नाव आहे? शारदा सदन. पुरुष हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? योग्य उत्तर आहे संस्कृत. पुरुष हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. गळ्याशी येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. गळ्याशी येणे. योग्य उत्तर आहे अंगलट येणे. गळ्याशी येणे, अंगलट येणे. भारत कोकिळा असे कोणास म्हटले जाते? भारत कोकिळा. योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू. भारत कोकिळा सरोजिनी नायडू. पुढे पहा, माथेरान, म्हैसमाळ व गगनबावडा हे महाराष्ट्रातील डॅश डॅश आहेत. काय आहेत? वन्यजीव अभयारण्य, थंड हवेची ठिकाणे, समुद्र किनारे, औद्योगिक केंद्र. काय आहे? तर योग्य उत्तर आहे थंड हवेची ठिकाणे. लक्षात घ्या, माथेरान काय आहे? थंड हवेचे ठिकाण आहे. म्हैसमाळ काय आहे? थंड हवेचे ठिकाण आहे. आणि गगनबावडा थंड हवेचं ठिकाण आहे. पुढे पहा, मी काल शाळेत गेलो नाही हे वाक्य कोणते आहे? होकारार्थी, नकारार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी. लगेच समजतंय मी काल शाळेत गेलो नाही नकारार्थी आहे, म्हणून योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय नकारार्थी. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम 81 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कलम क्रमांक 81. योग्य उत्तर आहे लोकसभा. लोकसभा. पुढे पहा, डॅश डॅश संगणकाची पहिली भाषा आहे जी सर्वप्रथम विकसित करण्यात आली. योग्य उत्तर आहे फ्रोट्रॉन. लक्षात घ्या, फ्रोट्रॉन ही संगणकाची पहिली भाषा आहे. फ्रोट्रॉन जी सर्वप्रथम विकसित करण्यात आली. शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे मिलिंद बोकील. मिलिंद बोकील. आस्था या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, आपुलकी, कळवळा, अगत्य यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, आपुलकी म्हणजे आस्था, बरोबर आहे. कळवळा म्हणजे आस्था, बरोबर आहे. अगत्य म्हणजे आस्था, बरोबर आहे. तीनही शब्द आस्था या शब्दाला समानार्थी आहे, म्हणून योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय यापैकी सर्व. पुढे पहा, देवगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा, अकोला, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर लगेच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. देवगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न 25 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेला आहे. देवगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.